तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? एक दिवस फुल मोटिवेटेड असतो आपण आणि दुसऱ्या दिवशी झिरो एनर्जी. जिम जॉइन केलं, डाएट चालू केलं, रुटीन सेट केलं, पण 3 दिवसात सगळं बंद. प्रॉब्लेम तुमच्यात नाही आहे. प्रॉब्लेम हा मोटिवेशन या कन्सेप्टमध्ये आहे. तुम्हाला जर हे पटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मोटिवेशन म्हणजे काय? मोटिवेशन म्हणजे एक्साइटमेंट आणि जी परमनंट नसते. सोशल मीडियावरच्या व्हिडिओज, रील्स तुम्हाला मोटिवेशन देत नाहीत, तर त्या तुम्हाला तात्पुरते एक्साइटमेंट देतात. आजकालच्या जनरेशनला असं वाटतं की मोटिवेशन म्हणजेच एक्साइटमेंट म्हणजेच मोटिवेशन आहे. पण ते बघायला गेलं तर तो एक स्पार्क असतो आणि ज्याने तुम्ही तुमचे इंजिन चालवू शकत नाही. आपण मोटिवेशन तर करतो, एक्साइटमेंट असते आपली, त्यामुळे आपण मोटिवेशन तर करतो. पण ते मोटिवेशन फार काळ टिकत नाही, बरोबर. म्हणजे हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. तर त्यामागे काही कारणं आहेत. त्या कारणांमागे पहिलं कारण आहे की ओव्हर एक्सपेक्टेशन्स. म्हणजे आता सपोज मी एखादा व्हिडिओ बघून किंवा एखाद्या व्यक्तीला बघून खूप एक्साइट झाली, खूप जोश आला आहे मला आणि मी ठरवलं आता मला हे करायचंच आहे. फॉर एक्झाम्पल आपण जिमचं एक्झाम्पल घेऊ. एखाद्याची आपण बॉडी बघतो की एक्सरसाइज करताना व्हिडिओ बघतो आणि त्याला बघून असं, त्या व्यक्तीला बघून आपल्याला असं वाटतं की वाव, मी पण हे करू शकते, मला पण हे करायचं आहे, मला पण अशीच बॉडी हवी आहे, मला पण असं फिट व्हायचं आहे. मग आपण ते बघून त्या एक्साइटमेंटमध्ये आपण एक्सरसाइज, आता मोटिवेशन काय मिळतं आपल्याला याच्यातनं, की बाबा मी आता एक्सरसाइज चालू करणार, डाएट करणार, जिम करणार आणि आपण ते करायला चालू करतो. पण होतं काय ना की ओव्हर एक्सपेक्टेशन्स असतात आपले. म्हणजे जेव्हा आपण मोटिवेट होतो ती गोष्ट करायला, आता मी जर एक्सरसाइज करायला चालू केली तर माझे एक्सपेक्टेशन्स काय असतात की मला लगेच रिझल्ट पाहिजे असतो. म्हणजे आपले जे एक्सपेक्टेशन्स असतात ना ते 10 टाइम्स असतात. म्हणजे 2-3 दिवसातच, फार फार तर 8 दिवसच आपण ते मोटिवेशन कायम ठेवू शकतो आणि एकदम जोशमध्ये येऊन एक्सरसाइज वगैरे करतो आणि आरशात स्वतःला बघतो तर आपल्याला काहीच डिफरन्स दिसत नाही. मग रिझल्ट दिसला नाही की आपला माइंड क्विट करतो. हे एक पहिलं रिझन झालं तुमचं मोटिवेशन का टिकत नाही याचं, किंवा मोटिवेशन का मरतं. दुसरं कारण असं की ऑल ऑर नथिंग माइंडसेट. म्हणजे करायचं तर खूप करायचं, नाहीतर काहीच करायचं नाही. म्हणजे इतकं करायचं की एक तर शरीराला एखादी नवीन गोष्ट आपण जेव्हा चालू करतो तेव्हा त्याची सवय व्हायला आपल्याला वेळ लागतो. आपल्या शरीराला, आपल्या माइंडला ती सवय व्हायला, ते अडॅप्ट होण्यासाठी वेळ लागत असतो. तर त्यासाठी आपण रेडी नसतो, कारण आपल्याला रिझल्ट पाहिजे असतात एकदम फास्ट. तर आपण काय करतो, एकदम खूप जोशमध्ये येऊन ती गोष्ट अतिप्रमाणात करतो आणि त्याची काहीतरी परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर होत असतात. आणि मग अशी वेळ येते की आपण थकून जातो आणि मग काहीच करत नाही आणि मग कुठेतरी ते मोटिवेशन आपलं मरायला लागतं आणि त्याचा गिल्ट आपल्याला येतो. तिसरं कारण असं की डिसिजन फटीग. कसं असतं ना की आपण काय करतो की आपला एक प्रॉपर प्लॅन रेडी नसतो. जेव्हा आपण मोटिवेशन ठरवतो ना त्यासाठी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्रॉपर प्लॅन करणं खूप गरजेचं असतं. पण ते आपण करतच नाही. आपण काय करतो, सकाळी उठायचं, काहीतरी रील बघायची, एखादी व्हिडिओ बघायचं, एक्साइटेड व्हायचं खूप आणि करायचं. मग काय करायचं, कधी करायचं, किती प्रमाणात करायचं, हे आजचं आपलं काहीच प्लॅनिंग नसतं. त्याच्यामुळे कुठे ना कुठे ते त्याचा भार आपल्या माइंडवर येतो आणि आपला मेंदू थकतो. जेव्हा आपण प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टीचं प्रत्येक मोमेंटला प्लॅनिंग करत जातो ना, तेव्हा आपला मेंदू लिटरली त्यातनं थकतो आणि थोड्या दिवसांनी, काही दिवसांनी आपल्याला ते नकोसं वाटायला लागतं, माइंड त्याला रिजेक्ट करायला लागतो आणि तिथेच आपलं मोटिवेशन मरतं. आणि चौथं कारण असं आहे की नो आयडेंटिटी शिफ्ट. म्हणजे याचा अर्थ असा की सपोज मी आता डाएट चालू केली आहे किंवा मी एक्सरसाइज चालू केली आहे आणि मी ते करते, मन लावून करते, पण एखाद दिवशी नाही होत आपल्याकडनं. आपल्याकडे बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, बाकी प्रायोरिटीज असतात. कधी कधी तिकडे आपला वेळ जातो आणि आपलं नाही करणं होत. तर अशा वेळेस आपण स्वतःलाच दोष देत बसतो की अरे आज मी केलंच नाही, आज माझ्याकडनं झालंच नाही. पण आपण हे बघत नाही की मी इतके दिवस करत होते, मी कन्सिस्टंटली केलं आहे, मन लावून केलं आहे, माझ्याकडनं जेवढं होतं आहे तेवढं मी केलं आहे. तर जोपर्यंत तुम्ही हे करत नाही ना, सेल्फ आयडेंटिटी शिफ्ट, म्हणजे स्वतःला त्याचं क्रेडिट द्या. नाही झालं तर गिल्ट करून घेऊ नका, पण तुम्ही जे केलं आहे ना त्याचं क्रेडिट जेव्हा स्वतःला द्याल ना, तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या माइंडवर होत असतो आणि आपण नव्याने पुन्हा नेक्स्ट ॲक्शन प्लॅनसाठी रेडी होतो.
आता तुम्ही म्हणाल की श्रद्धा, आता मोटिवेशनच नाही तर मग आम्ही करणार कसं? आता आम्हाला एक एक गोष्ट करायची आहे. तर सपोज आम्हाला फिट व्हायचं आहे, आम्हाला आमचं वेट लूज करायचं आहे, हे हे आम्हाला करायचं आहे. तर विदाऊट मोटिवेशन आम्ही ते कसं करणार? तर त्याला एक गोष्ट आहे, ती म्हणजे डिसिप्लिन. आता डिसिप्लिन म्हणजे काय? तर एक डिफॉल्ट सिस्टीम आहे तुमची. डिसिप्लिन म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ आपण, की तुम्ही सकाळी उठून ब्रश करतात, बरोबर? सगळेच करतात. मला यात कोणी अपवाद असतीलही अपवाद, पण 98% 99% लोक सकाळी उठले की ब्रश करतात, बरोबर? आता ब्रश करण्यासाठी तुम्हाला कुठलं मोटिवेशन लागतं का? तर नाही. ब्रश करण्यासाठी आपल्याला कुठलंही मोटिवेशन लागत नाही. ते आपण ऑटोमॅटिकली करत असतो, कारण ती तुमच्या सिस्टीममध्ये बिल्ड झालेलं आहे आणि बिल्ड झालेली गोष्ट आहे. तसंच याचप्रमाणे जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ती सिस्टीम बिल्ड करावी लागते. त्यासाठी तुम्हाला ते आधी डिसिप्लिनमध्ये आणावं लागतं. जेव्हा ती एखादी गोष्ट तुम्ही डिसिप्लिनमध्ये येऊन, असं म्हणतात की 21 दिवस एखादी गोष्ट तुम्ही कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिनने केली तर ती तुमची हॅबिट बनते. आणि जेव्हा ती हॅबिच्युअल होते, ती गोष्ट तुम्हाला हॅबिच्युअल होते, तेव्हा त्याची एक सिस्टीम आपल्या माइंडमध्ये बिल्ड होते. म्हणजे डिसिप्लिन पासून तयार होते ती हॅबिट, आणि हॅबिटपासून तयार होते ती डिफॉल्ट सिस्टीम. जेव्हा ती डिफॉल्ट सिस्टीम तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या माइंडमध्ये बनते, तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिकली व्हायला लागते. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही मोटिवेशनची गरज पडत नाही. आता आता तुम्ही म्हणाल की विदाऊट मोटिवेशन आम्ही सिस्टीम कशी बनवायची, बरोबर? तर त्यासाठी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा. त्यातली पहिली स्टेप आहे की मेक इट स्टुपिडली स्मॉल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना, आता सपोज मला एक्सरसाइज करायची मी ठरवली आहे रोज, तर मी फक्त 5 मिनटं करणार. मी डाएट करायचं ठरवलं आहे, तर मी हेल्दी फूड खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. किंवा मी रीडिंग करायचं ठरवलं आहे, तर मी रोज फक्त 1 ते 2च पेजेस रीड करणार. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या प्रमाणात गोष्टी करायला लागतात ना, ते तुमच्या ब्रेनला कुठे ना कुठे आवडायला लागतं, आणि अशा गोष्टी ब्रेनला आवडतात आणि त्या त्याला स्टोअर करायला पण सोप्या जातात, आणि अशीच तुमची सिस्टीम हळूहळू बिल्ड होत जाते. आता सेकंड स्टेप आहे की सेम टाईम सेम ट्रिगर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा टाईम फिक्स करा. आता मला एक्सरसाइज करायची आहे, मी काय करणार? मी सकाळी उठणार, थोडंसं गरम पाणी पिणार, मी एक्सरसाइज करणार. मी हे रोज करणार. एक्सरसाइज मी 5 मिनटं करेल, 10 मिनटं करेल, इट डिपेंड्स. बट मी करणार म्हणजे मी करणार. त्यासाठी मला कुठल्याही मोटिवेशनची गरज नाही आहे. मी रात्री झोपतानाच विचार करून झोपणार की मला उद्या सकाळी उठायचं आहे, मला गरम पाणी प्यायचं आहे आणि मला एक्सरसाइज करायची आहे. परत सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की सपोज आता मला रात्री लवकर झोपायचं आहे, बरोबर? त्यासाठी मी काय करणार? डिनर करणार, मोबाईल बंद करणार आणि मी थोडासा वॉक घेणार आणि मी झोपायला जाणार, बरोबर? जेव्हा तुम्ही हे करतात ना, सेम म्हणजे टाईम फिक्स करायचा. त्याच वेळेला मी ह्याच वेळेला जेवण करणार, मी ह्याच वेळेला ही गोष्ट करणार. प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही टाईम फिक्स कराल ना, तेव्हा ते तुमच्या ब्रेनला पण मेमराईज करायला सोपं जातं, आणि त्याची एक हळूहळू डिसिप्लिन लागते तुम्हाला, त्याची हॅबिट व्हायला लागते, आणि ॲट द एंड त्याची एक सिस्टीम बिल्ड व्हायला लागते. तिसरी स्टेप अशी आहे की ट्रॅक करा. तुम्ही जे करत आहात ना, ते ट्रॅक करा. तुम्हाला छान वाटेल. म्हणजे मी पहिल्या दिवशी हे करत होते, दुसऱ्या दिवशी मी हे इम्प्रूव्ह केलं, मी तिसऱ्या दिवशी हे इम्प्रूव्ह केलं. हळूहळू आता मी पहिलं सुरुवात केली तर मी 5 मिनिटं एक्सरसाइज करत होते, तर मी 4-5 दिवस 5च मिनिटं केले. मग त्याच्यानंतर मला छान वाटायला लागलं, मग मी 10 मिनिटं केली, मग मी 15 मिनिटं केली. जेव्हा तुम्ही जो ट्रॅक कराल ना, ते तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करा. जेव्हा तुम्ही वाचाल ना, तेव्हा ते छान वाटणार आहे तुम्हालाच. आणि स्वतःला जज करू नका, जस्ट ट्रॅक करत राहा. जज करू नका स्वतःला. एखाद दिवशी जर नाही करायला जमलं, एखाद दिवशी मिस झालं, तर इट्स फाईन. ठीक आहे, पनिशमेंट नाही आहे तुम्हाला की रोज केलंच पाहिजे. बाकीच्या प्रायोरिटी असतात आपल्याला. कधी कधी तब्येत खराब असते, तर नाही होत आपल्याकडून, तर इट्स ओके. स्वतःला पनिशमेंट करायची नाही आहे, फक्त ॲक्शन घ्यायची आहे. नेक्स्ट ॲक्शनसाठी रेडी राहायचं. नाव द रिअल अँड हार्ड ट्रूथ इज, ज्या सक्सेसफुल लोकांना बघून तुम्ही मोटिवेट होत असतात ना, ती लोक स्वतःच मोटिवेटेड नसतात. त्यांचे इमोशन्स एकदम न्यूट्रल असतात, आणि ते सतत डिसिप्लिनमध्ये येऊन काम करत असतात. त्यांनी स्वतःची सिस्टीम बिल्ड केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं की मोटिवेशन शोधणं बंद करा, स्वतःची सिस्टीम बिल्ड करा. कारण मोटिवेशन येत आणि जात राहील, पण जी सिस्टीम तुम्ही बिल्ड केली तीच तुम्हाला पुढे नेईल. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, यासाठी तुमचे मनापासून आभार. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.